पिंजरा पिंजरा रे. आनंदी, तू विसरतेस का आपलं काय ठरलंय? रोज निदान एक तरी मीटिंग. तुझ्या लक्षात आहे का काय ठरलंय? हो, नारायणीशी चांगलं वागायचं, तिच्याशी मैत्री करायची, माझ्या मनात म्हणजे नारायणीच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करायचा. म्हणून तिच्या पायात चपला नाही घालायच्या. आणि काय, तुला हा शर्ट आवडत नाही ना? मी किती वेळा सांगितलं की घाल म्हणून, तेव्हा नाही घातला. तिने सांगितलं की लगेच घातला. आनंदी, मला अजूनही हा शर्ट आवडत नाही. मी लगेच काढू का तो? कुठून तरी जळण्याचा वास येतोय ना, आणि तोही जरा जास्तच. आनंदी, तू इन्सिस्ट केलंस म्हणून तयार झालो ना मी हे सगळं करायला. हे बघ, मी नारायणीशी चांगलं वागतोय ते माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं मत बदललंय म्हणून नाही, आपलं ठरलंय म्हणून. माझ्या मनाची राणी फक्त एकच आहे, माझी आनंदी. आणि तिला जर त्रास होणार असेल ना तर मला नाही करायचं हे सगळं नाटक. तसंही माझाही छळच होतो या सगळ्यातून. ठरलं, या क्षणापासून हे नारायणीशी मैत्री प्रकरण संपलं, कॅन्सल. नाही नको वीर, आता माघार घ्यायला नको. गोरख काका सांगतात ना, आपण तसंच वागूयात. मग माझ्यावर एवढा संशय घेतलास त्याचं काय? मला माफ कर, पण मला सहनच झालं नाही तू नारायणीशी जे काही वागलास ते. आपण हे ठरवून वागतो हे माहिती असून सुद्धा माझ्या मनात शंका कशी काय आली. मला माफ कर. सॉरी. तू काय सॉरी म्हणतेस? तुझं काही चुकलेलं नाहीये आनंदी. उलट तू माझ्या बाबतीत एवढी पॉझिटिव्ह आहेस ना, हे खूप आवडतं मला. आणि तसंही मी तुझ्या बाबतीत तितकाच पॉझिटिव्ह आहे, म्हणून असं सारखं सारखं म्हणत असतो ना, आय लव्ह यू. मिठू. मिठू. वीर साहेब, बराच वेळ झालाय. काय ती तुमची डार्लिंग तुमची वाट बघत असेल, जा. आनंदी, पण वीर. गुड नाईट डार्लिंग. बस आता, चल बाजूला. वीर साहेब, माझं ऐका, चल. आनंदी, एक ऐक. वीर, जा रे. वीर, बस झालं ना आता. नारा प्लीज, अगं खूप महत्वाचं काम करतोय मी. किती कामं करशील, नंतर कर. आता झोप, पावचल. अगं सांगितलं ना, खूप महत्वाचं काम आहे मला. आजच्या आज ना क्लायंटला हे सगळं मेल करायचंय, त्यामुळे अजून 2-3 तास तरी मला लागतील.
वीर, खरं तर तुझ्यामुळे माझी सुद्धा झोप होत नाहीये. तुझी कामं उद्या कर ना, आता झोप पाहू. हे बघ, मला माझ्या बाळासाठी झोपणं खूप महत्वाचं आहे. झोप? माझी या रूम मध्ये रात्रभर थांबण्याची हिंमत होत नाही आणि ही झोपायला काय सांगते मला तिच्या बाजूला? छे, शक्यच नाही. नाहीतर उद्या सकाळी अजून काहीतरी वेगळे आरोप करायचे माझ्यावर. वीर, अरे बस झालं ना. मला लाईटचा खूप त्रास होतोय. तू झोप बघू. तुला जर लाईटचा त्रास होत असेल तर मी लाईट बंद करतो ना आणि बाहेर जातो. हा, तसंच करतो मी. जरा बाहेर नको वीर, मी करते लाईट बंद. एवनावीरचा फोन कसा आला नाही? फोन इथे कुठेतरी असताना तरी आवाज आला असता फोनचा. पंढराला आता उठवावंच लागणार. कुठेतरी विसरून झोपला असेल तर कळणार पण नाही फोन आलेला. कुठं ठेवतोस तू फोन? पंढऱ्या, पंढऱ्या, अगं काय झोपू दे ना. फोन कुठे ठेवलाय ते सांग आधी. हा काय इथंच तर ठेवला होता. वीर दादाचा फोन आल्यावर लगेच कळावं म्हणून. हळू बोल आणि अजून 8 ठेव फोन, म्हणजे त्याचा आवाज येईल. बघ त्यांनी फोन केला असेल. नाही, एक पण मिस कॉल नाहीये. असं कसं होईल? तो असं कसं होईल? धर बघ. स्वतःही झोपू देत नाही, मलाही झोपू देत नाहीये. आणि हो, आता फोन तुझ्या जवळच ठेवा, नाही तर सारखं सारखं मला उठवत बसशील. अरे आणि हो, तो वीर दादाचा फोन आला तरच उठवा मला. सॉरी, झोपमोड झाली ना? नाही, बरं वाटलं. एकही फोन नाही केला यांनी. म्हणजे काही झालं नसेल त्याला, पण मला का अस्वस्थ वाटतंय. एक फोन करून बघते ना त्याला काय झालं. आनंदी, धीर धर. जे तू वीरला शिकवलंस ते तुला शिकायला नको का? काकांनी सांगितलंय ना, तसंच वागायला पाहिजे. माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या संसारासाठी. पण नवऱ्यावर किती विश्वास असला तरी दुसरी बाई त्याच्या खोलीत असल्यावर बायको कसं सहन करेल?
वीर अरे काय झालं? भूत पाहिल्यासारखं का घाबरलास? भूतच बघितलं मी की काय असं वाटलं मला. पण मम्मी नीट पाहिलं तर मला कळलं की अरे ही तर नारा आहे. तू गंमत करतोयस की खरंच असं घडलं? नाही नारा, खरंच असं घडलं. तुझी शपथ. ठीक आहे सोड आता. चल तू बेडवर झोप. किती वेळ झाली ते अवघडत पडला होता. सूट बघू. पण मी वीर बेडवर झोप, आरामात झोप. चल खूप थकलास. मी कम्फर्टेबल आहे इकडे. अगं तो दे इकडे. मोबाईलवर टाइमपास करतो. चल बघू. ऐक ना, मी तिकडे म्हणजे वीर, मी तुझं ते कामं- काही ऐकलं नाही. माझी तुला कामं- किती झोप आली तू झोप. तू झोप ना. अगं आता बघ कसं शांत वाटतंय. वीर, तुला एक गंमत सांगू? मी जेव्हापासून प्रेग्नेंट झाले ना तेव्हापासून असं वेगळंच वाटतंय रे मला. आई झाल्यासारखं फील होतंय. वा म्हणारा, तू तुझं हे फिलिंग जरा एन्जॉय कर. मी जरा जाऊन आलो बाहेर. म्हणजे असं काय करतोस वेड्या? म्हणजे मम्मा म्हणते की स्त्री ही काही क्षणापुरती पत्नी आणि आयुष्यभरासाठी माता असते, आणि ती लग्नानंतर मुलांचीच नाही तर नवऱ्याची सुद्धा आई होते. वा, म्हणजे मम्मी तुला आता आई म्हणायचं? सो क्यूट. खरं तर वीर, मला तुझ्याविषयी एवढं वाचलंय जेवढं माझ्या बाळाविषयी. तुला तिथे असं अवघडलेलं झोपताना पाहून मला नाही आवडलं रे. असं वाटत होतं की काय काय वाटत काय होतं तुला? असं वाटत होतं की तुला माझ्या कुशीत घेऊन झोपावं, अगदी माझ्या बाळासारखं. आता मी आयुष्यभर तुझ्या अशीच कुशीत झोपणार. काय झालं वीर? अगं पोटात एकदम कळ आली. अचानक? हो अचानकच. पण तू काळजी नको करूस. उगाच जागरण वगैरे करू नकोस. कारण जागरण केलंस ना तर ते पोटातल्या बाळासाठी चांगलं नसतं ना. पण मी माझा समर्थ आहे. मी बघतो काय करायचं ते. तू झोप काढ. काळजी घे स्वतःची. वीर किती काळजी घेतोस तू माझी? हो आता घ्यावी लागणारच ना. वीर वीर अरे कुठे चाललायस तू? ते वॉशरूमला जाऊन येतो आणि कदाचित रात्रभर तिथेच असेल. पण तू झोप काढा नारा. म्हणून असं सांगतोय, काही करून आपल्याला नारायणीचा मोबाईल मिळवायला हवा. म्हणजे काहीतरी ठोस पुरावा सापडेल त्याच्यात. चालेल, नारायणीचा फोन आहे ना आपल्या ताब्यात घेण्याची जबाबदारी माझी. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, काय झालं? रात्रभर झोपला नाहीयेस तू? आनंदी, मला वाटलं होतं ना त्यापेक्षा खूप भयानक निघाली ती नारायण. सारखं आपलं मला खांद्यावर डोकं ठेवू दे, मला मानेवर डोकं ठेवू दे, मांडीवर डोकं ठेवू दे. अरे मी म्हणजे काय हँगर आहे का? कोणी यावं आणि लटकावं त्यावर? हो. पुढे काय झालं? पुढे काय होणार? काय नाही, मी आपलं वॉशरूम मध्ये झोपून राहिलो त्याच्या भीतीने. खरं? हास हास तू हास. ती इकडे माझा जीव जायची वेळ आली. वीर, किती वेळा सांगितलं तुला जीव जाईल असं बोलत जाऊ नको ना. ते ठीक आहे, पण खरं सांगतो आनंदी, गोरख दादा ना आपली सत्व परीक्षाच घेतोय. वीर, गोरकाका जे काही करतात ते आपल्यासाठी करतात. पण हे बघ, आता आपल्याला काहीतरी ठोस हालचाल केली पाहिजे. म्हणून असं सांगतोय, काही करून आपल्याला नारायणीचा मोबाईल मिळवायला हवा. म्हणजे काहीतरी ठोस पुरावा सापडेल त्याच्यात. चालेल, हा ठीक आहे. नारायणीचा फोन आहे ना आपल्या ताब्यात घेण्याची जबाबदारी माझी. हा, वीर अरे हे काय करतोयस तू? योगा. बरं,
तुझं पोट कसं आहे आता? पोट माझ्या पोटाला काय झालंय? काय झालं म्हणजे? रात्री दुखत होता ना? हा ते आता योगा केलं ना, आता एकदम रिलॅक्स, बरं वाटतंय. ए तू काय हसतेस ग तिकडे? आज जा चहाचं वगैरे बघ जरा काहीतरी. वीर, अरे तुला चहाचा हवाय ना? मग तिच्याकडे काय मागतोस? मी आणते ना तुझ्यासाठी चहा. हा? तू कशाला? ठीक आहे, तू आणणार? हो, हो क्यूट. जा. आलेच. हा, नीट साफ कर सगळं. ही का आणणार आहे माझ्यासाठी चहा? आनंदी सकाळी उठल्यानंतर मला माझ्या बायकोच्या हातचा चहा लागतो ना, आणि हिचं ना एक वेगळंच अनबेरेबल बेरिंग चालू झालंय. शांत राहा वीर, परत कर. शांत हो राजा. मग निदान तिला जाऊन सांग ना की मला 2 चमचे साखर, 1 चमचा चहा आणि दूध जरा. वीर साहेब, आम्हाला सगळं माहिती. तुला एकदम झाक चहा मिळेल, पण त्यासाठी तुझे आधी करायचास. ते जर केलंस तर असा चहा बनवेन जो कधी तू आधी प्यायलाच नसेल. ठीक आहे की, मग मी काय घाबरतो का कोणाला? मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, डिपाडी डिपांगडीचे हो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, डिपाडी डिपांगडीचे हो. अरे काय इकडं कोणी चहा वगैरे द्यायला आहे की नाही? मला पण सकाळपासून चहा नाही मिळाला हो तात्या. होय गे, कुठं ठेवलंय? नारायणी देईल ना चहा. हा, आईला कुठं गेलाय माझा फोन? काय कळत. फोन ना तिकडे बघा, तिकडे तुमचा फोन. इकडे काय वाजलं की घेतो. वाजत होता मगाशी, खूप वाजत होता. जाऊ दे मारोस, ज्याला कोणी फोन करायचा त्याला करेल फोन. पण मग पेपर नाही वाचायचा आज तुम्हाला? पेपर कुठे आहे तो? बाहेर टिपावर कोणीच नाही आणला. आणतो. हा हो अंधेबाई इकडे फोन घे. ते फोन काय म्हणतोय मी, ते पेपर आणा, पेपर आण. तिला राहू द्या ना, म्हणजे ती चहा बनवते ना. आता ते नारळी चहा बनवते की. जा सोनबाई, तुम्ही घेऊन ये पेपर. जा लवकर. वॉर्निंग द टी शर्ट. असं काय झोप दे, बरं झाली का नीट? पेपर द्या. काय आलंय नवीन काय नसणार, तेच पेपर पाच म्हणजे काय इकडनं तिकडनं सारखे. काय शेवटचा मान अजूनही घरी काही बातम्यान काही दमच नाही राहिलंय. बातम्यात काही दम नाही. लिस्टिंग गाजर काय झालं? प्लेट पडली, थांबा मी उचलतो. उचल. हो काय झालं? कमरेत लचक भरली. काय चिरंजीव, फुटभर खाली नाही वाकला, कमरेत लचक भरली. हे तुम्ही जे वजन उचलता ना, ते फक्त दंड फुगवण्यासाठी. आमचं बघा, त्या वेळी केलेल्या यामुळं आम्ही कुठं बी वाकू शकतो आणि कोणाला बी वाकू शकतो. नाही तर तुम्ही चुकीचा व्यायाम करून पार पाठीचं बोसकाट करून टाकलंय. आम्ही दंड बैठकावाले, अजून पाठ टाट आहे आमची. एवढंच येतं, मग ती प्लेट उचलून दाखवा ना. टेबलाखाली पडलेल्या प्लेटच्या गोष्टी करताय. ही प्लेट चौरंगाखाली जरी पडली असती ना, तरी आम्ही या साईडनं चौरंगाखाली गेलो असतो आणि त्या साईडनं बाहेर आलो असतो, ते पण प्लेट घेऊन. आता दाखवलं बघा. हे बघा, असं वाकायचं. हे बघा कसं वाकायचं, असं.
ही घ्या प्लेट. तुम्ही उभी कसं राहिलो? ते बघत होतो पाठीतली उसण गेलीये का ते. गेले का? कसं वाटतं आता? एकदम रिलॅक्स रिलॅक्स. अरे रिलॅक्सिंग वाटणारच. अरे आमचा एका कोणाला हात पडला ना की सगळे भले भले ठेव होतात. चला पेपर वाचायला आज जातो.